हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सेगमेंट ऑफ सर्कल. सेगमेंट ऑफ अ सर्कल म्हणजे काय की कॉर्डमुळे जे दोन भाग तयार झालेले आहेत किंवा जे काही भाग तयार झालेले आहेत त्यांना आपण सेगमेंट असं म्हणणार आहोत. मग ऑफकोर्सली जो लेस दॅन 90 डिग्री असेल त्याला आपण म्हणणार आहोत मायनर सेगमेंट, आणि जो मोर दॅन 180 डिग्री असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेजर सेगमेंट. मायनर सेगमेंट आपण लेस दॅन 180 डिग्री जो आहे त्याला म्हणणार आहोत, आणि मेजर विच इज मोर दॅन 180 डिग्री त्याला म्हणणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे एरिया ऑफ अ सेगमेंट काढायचं आहे. आता फक्त आपल्याला एरिया ऑफ अ सेगमेंटचाच विचार करायचा आहे. आपण पिझ्झा घेऊया. पिझ्झामधला एक भाग म्हणजे आपला सेक्टर आलेला आहे, पण त्या सेक्टरला त्या भागाला जर का मी 2 भागामध्ये 3 भागामध्ये मला हवं तसं मी खात जाते की नाही, तो म्हणजे आपला एरिया ऑफ अ सेगमेंट. आलं लक्षात? पिझ्झाचे तुकडे केले आपण, पुन्हा परत त्याचा सेक्टरचा जो आहे तो जो तुकडे केलेले आहेत, 8 तुकडे केले आहेत. आपला पिझ्झा तसाच मिळतो ना स्लायसेसमध्ये, तर त्या तुकड्याचा त्या आपल्या एका सेक्टरचा पुन्हा परत आपण भाग केले तर त्याला आपण म्हणणार आहोत सेगमेंट, आणि त्याचा आपल्याला एरिया काढायचा. आपण किती भाग खाल्ला तो आपल्याला काढायचा आहे. आता आपण शब्दाचा हा अर्थ बघूया. काय झालेलं आहे, आपल्याला जो आहे तो काय काढायचा आहे. आपल्याला काय काढता येतोय, आपल्याला हा भाग काढता येतोय. मग तो भाग काढा. मग आपल्याला हा भाग सुद्धा काढता येतोय ट्रायंगल, तो भाग काढा. तो त्याच्यामधून मायनस आपण केला की आपल्याला काय उत्तर मिळतंय, तो आहे हा भाग. सेक्टर आहे, एरिया ऑफ द सेक्टर काढा, त्यामधून मायनस काय करा, एरिया ऑफ द ट्रायंगल करा, की आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, सेगमेंट ऑफ एरिया, एरिया ऑफ द सेगमेंट. आता आपण बघूया आपल्याला काय काय दिलेली इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला काढायचा आहे सेक्टरचा ए. काय होता सेक्टरचा हे, आपण (360 θ 360 पाया r²) बरोबर आहे. आता ज्या वेळेला आपल्याला त्या ट्रायंगलचा काढायचा आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो, एरिया ऑफ अ ट्रायंगल बेस इंटू हाईट. ह्याच्यामधून हा मायनस केला, ह्याच्यामधून हा मायनस केला. कोण मोठा, सेक्टर मोठा आहे, सेक्टरमधनं ह्याला आपण मायनस केला. आता इथे कोणत्याही प्रकारचा ट्रायंगल असू शकतो. कोणत्या प्रकारचा ट्रायंगल असू शकतो, आयसोसेल्स ट्रायंगल्स असण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण हा जो सेक्टर तयार होतो त्यावेळेला काय आहे, ह्या साईडला आपल्या दोन्ही साईडला रेडियस आहे, त्याच्यामुळे हा आयसोसेल्स ट्रायंगल्स जास्त तयार होत असतो. मग ज्या आपल्याला जर का आयसोसेल्स ट्रायंगल्स काढायचंच आहे तर आपण बेस इंटू हाईट म्हणण्यापेक्षाही आपण तिला म्हणूया r². पण हा r² आपल्याला r² जरी असला तरी आपल्याला कशावरनं तो कळतो, तर त्याची जी इकडची अँगल आहे त्यावरनं आपण त्याला जास्त ओळखतो. आलं इथपर्यंत लक्षात तुमच्या? आता ह्याला आपण एकत्र करूया. कसं बरं एकत्र करूया, दोन्ही शब्द आता बघूया. हा तयार झालेला हे आपण पकडूया. ओके, आता मी इथे लिहून घेते हाफ इंटू r² इंटू साइन थिटा.
साईन थिटा म्हणण्यापेक्षा मी जर नाही म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि आता मी हा सगळं खोडून टाकते. $360 मला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. ओके, आता काय मायनस होईल बरं, काय मायनस होईल बरं. पाया राहील तसाच माझा, बरोबर आहे. हा r² इथे पण आहे, इथे पण आहे. मग मी तो कॉमनला बाहेर घेते. घेतलं त्याला r² कॉमनला बाहेर. इथे काय राहिलं, साईन थिटा राहिलं. आणि हाफ राहिला. मग साईन थिटा हाफ. आता या पायाला कुठे पण मी ॲडजस्ट केलं तरी चालेल. मी इथे करते ॲडजस्ट. नाही लक्षात राहिलं आपल्या तरी आपण ह्या पद्धतीने आन्सर काढूच शकतो आहोत. त्याच्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. मग आपला काय फॉर्म्युला तयार झाला, r² इन द ब्रॅकेट पाया थिटा अपॉन 360 मायनस येणार आहे इथे, कारण हा मायनस करायचं आहे म्हणून मल्टिप्लाय लिहून घेतलं, कारण इथे मल्टिप्लायमध्ये होतं म्हणून मी लिहून घेतलं. तर मायनस हा मायनस इकडचा लिहून घेतला साईन थिटा, कारण या दोन्हीमधला हा r² कॉमन निघाला, r² बाहेर काढला, थिटा इंटू पाया राहिला म्हणून पाया थिटा अपॉन 360 करून घेतला, मायनसचं चिन्ह लिहून घेतलं. साईन थिटा राहिला होता कारण r² गेला होता आणि डिवायडेड बाय 2 राहिला होता. साईन थिटा अपॉन डिवायडेड बाय 2 झाला आपला फॉर्म्युला तयार. लक्षात घ्या, आपल्याला सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. सगळेच फॉर्म्युले आपले लक्षात राहणार आहेत असं काही नाही आहे. काही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि काही फॉर्म्युले आपल्याला शॉर्ट ट्रिक्सने लक्षात ठेवायचे. जसं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक सांगितली होती सेक्टरमध्ये, पाया r² लक्षात ठेवा. आपण सेक्टर कशावरती डिपेंड राहणार आहे, त्याचा जो काही आपल्याला अँगल कळणार आहे त्याच्यावरती त्याचा आन्सर डिपेंड राहणार, म्हणून थिटा अपॉन 360 डिग्री झाला आपला हा फॉर्म्युला तयार. आता ह्याच्यावरतीच आपला हा फॉर्म्युला तयार होईल. हा एकदा लक्षात राहिला, ह्याला पण शॉर्ट ट्रिक आहे, हा एकदा लक्षात काय ह्याच्यामधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, तर एरिया ऑफ द ट्रायंगल मायनस करायचं आहे. तो कशावरती नेहमी डिपेंड राहील, आपल्या थिटावरती डिपेंड राहील. का तर त्याचा आपल्याला ज्या वेळेला अँगल माहिती असेल तेव्हाच आपल्याला त्याचं उत्तर काढता येणार आहे, म्हणून साईन थिटा. आणि आपला फॉर्म्युला आहेच ट्रायंगलचा माहिती, तो त्यामधून मायनस करायचा आहे. नाही आलं असंच्या असं लिहिलं तरी तुम्हाला कोणी आन्सरला रॉंग म्हणणार नाही, फक्त तुमचा आन्सर परफेक्ट आलं पाहिजेत. हे असं लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला कोणी काहीही म्हणणार नाही आहे.